माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना, आज भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईत आहे, पदयात्रा निघते, काय भावना आहेत, काय लोकांच्या भावना आहेत? आपण पाहिलं असेल की जनभावना एकदम बीजेपीच्या आणि विशेष करून नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावेळेस परिवर्तन हे निश्चित आहे। काल निवडणुकीची घोषणा देखील झालेली आहे, कशी तयारी आहे तुमची? आता तयारी काँग्रेसची पूर्ण आहे। आज सभा पार पडते इंडिया आघाडीची, काय नक्की तुम्हाला अपेक्षा आहेत? कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारे उत्साह आहे? एकदम चांगली आहे आणि आज सभा पण जोरात होईल। आपण पाहतोय इंडिया आघाडीची सभा आज शिवाजी पार्कामध्ये पार पडणार आहे। ती सभा मोठी होईल, सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे असं प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली आहे। आज मनी भवन येथून ही पदयात्रा निघालेली आहे। आपण पाहतोय मनी भवन पासून थेट ऑगस्ट क्रांती मैदान येथे इथपर्यंत ही पदयात्रा आलेली आहे आणि सध्या तेजपाल भवनमध्ये हे सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हे सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील स्वतः पदयात्रा काढत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता तेजपाल भवनमध्ये काहीच वेळात आता नागरिक न्याय सभा पार पडेल। यामध्ये सामाजिक क्षेत्रातले, सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर आहेत, ते या बैठकीमध्ये सहभागी होतील। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे या न्याय सभेमध्ये संबोधित करतील, त्यामुळे आता ते काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।